जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विकास तुमचं स्वागत करत आहे माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये. तर आपण एक्सप्लोअर करायला जाणार आहे आज जुनी मुंबई चोर बाजारला आपण एक्सप्लोअर करायला जाणार आहे. मी पण खूप एक्साइटेड आहे कारण मी पण फर्स्ट टाईम चाललेलो आहे जुनी मुंबई चोर बाजारला. बघू शकता हा आपला जो ॲटो आहे ना, तो आपल्या मित्राचा आहे आतिशचा. तो असणार आहे आपला आजचा गाईड. बघूला फॉलो करत करत नेरूळपर्यंत जाणार आहे. तिथून पुढं आपण रिक्षा लावून तिथून पुढं आपण सांगत बसणार आहे बाईकवर, आपल्या राणीवर बसून जाणार आहे. मस्त असं नाही आहे की आपण याआधी नाईट राईड केलेली नाही आहे, पण आज वेगळंच खुशी आहे कारण की आपण मुंबई चोर बाजार एक्सप्लोअर करायला जाणार आहे. काय काय नवीन दिसते, कसं आहे ते आपण सगळं बघणार आहोत. पण बाई भेंडी गाड्या एवढ्यात ना, एकदम गार थंडी वर्षी काय कळत नाही. लय बेकार थंडी लागते भावांनो. पण नाईट राईडची मजाच वेगळी आहे. काय सीन दिसतेत भावा. वाईड अँगलमध्ये आपण काही बघू शकता. मी तुम्हाला धावण्याचा प्रयत्न करतो. हा आपला आतिश भाऊ जो फुल रिक्षा पळवत आहे काय नाही भावांनो. एकदा आहे ना असा दचकात ओढला तो. लय बेकार ओढला तो. वर्षी बघा ना रिक्षा कशी बनवली त्यांनी. भेंडी फक्त आतमध्ये लाईट नाही लावले, पण बाहेरची चांगली दिसते. सीन बघा हा किती जब्बर सीन आहे. काय पळाला बाईक, कुठली बाईक आहे, काय विषय आहे त्याचा. फर्स्ट टाईम चाललेलो आहे आपण चोर बाजारात. काय नवीन दिसते हा आपण एक्सप्लोअर करणारच आहोत. पण बाई ट्रकवाल्याने एक चुकी केली. त्याला आहे ना सेंटरमधून पेक्षा ना साईडला नेली तरी चालते, पण तो एकदम सेंटरचा पार्क पकडून चालते कारण की ओव्हरटेक दोन्ही साईडनी गाड्या मारू शकतात. इथून पुढचा आमचा प्रवास असणार आहे राणी बसंतीवर आमच्या. आणि रिक्षा पार्किंगसाठी आम्ही जागा शोधते. भावाने 5-10 मिनटं झाले इथंच फिरवत आहे. काय कळलं ना भावानं, काही कळतच नाही कुठं गाडी लावाय आणि कुठं नाही. चला ट्राय करूया तरी पण. काही विशेष नाही भावांनो. इथं नुसतं फुल जॅकेटच दिसतात, पूर्णपणे जॅकेट आहेत. मेन भाव रेट पण जास्त आहे आणि वरची पूर्ण जॅकेटच दिसतात. सगळं पाहिलं, मार्केट अख्खा एक्सप्लोअर केला. फर्स्ट टाइम मला बॅगे दिसल्यात, त्या पण लय महाग आहे. चला तर पुढे बघूया. तर गर्दी जाम झालेली आहे भाई. आयफोन 13 काहीतरी दिसते भावा मला. 13 आहे 13.